प्रभाग आहेत आणि या 33 प्रभागामध्ये 131 नगरसेवक जे निवडून येणार आहे. पाहायला गेलं तर आपण सध्या कासरोळी या गावामध्ये जाऊन प्रभाग क्रमांक 1 ड मध्ये आहोत आणि याच ठिकाणी पाहिलं तर शिवसेनेमध्ये बंडखोरी पुकारणाऱ्यापैकी रवी घरत देखील आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी थेट आता अपक्ष उमेदवारी जे आहे ते स्वीकारलेली आहे. त्यामुळे शिवसेनाच्या मध्ये पाहिलं तर मोठा आता या ठिकाणी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवसेना असेल, घड्याळ असेल, या ठाकरेगडाचं मशाल या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौरंगी लढत या प्रभागामध्ये आपल्याला दिसणार आहे. रवी घरत हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आले, मात्र त्यांना ऐन वेळेस निवडणुकीच्या वेळेस त्यांचे उमेदवारी अर्ज नाकारल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत ते स्थानिकांकडनं त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आता अपक्ष उमेदवारचा अर्ज भरलेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. रवीजी, एकंदरीत नाराजी आहे तुमची आणि त्याच्यात अपक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि निशाणी तुमची नारळ आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर या भागामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि शिवसेनेच्या समोरच तुम्ही अपक्ष उमेदवारी भरून आता कुठे ते बंडखोरी केली. बंडखोरी बोलता येणार नाही, याला हा शब्द योग्य नाही होणार. कारण शिंदेसाहेबांचा शब्द होता, जो काम करणारा कार्यकर्ता आहे, शाखा प्रमुखपासून शिंदेसाहेबांनी जो काही प्रवास केला आणि आज महाराष्ट्राचे CM झाले, तर मी एक कार्यकर्ता म्हणून एवढा चांगला काम करत असताना माझा पक्षाने विचार नाही केला. त्याच्यामुळे मी माझं स्वतःचं अस्तित्वाची लढाई आहे माझी, माझ्या पक्षाच्या कुठल्या विरुद्ध लढाई नाही माझी. जे नगरसेवक ऑफिसला बसत नाही, लोकांचे प्रश्न सॉल्व करत नाही, त्यांच्या मागे 10-12 बायका नाही किंवा पुरुष नाही, वेळ देत नाही ऑफिसला. माझ्या ऑफिसला मी स्टाफ बसून ठेवलेला आहे 24 तास. कोणाचा रात्री बेरात्री फोन आला, कोणाची कामं असली, माझा स्टाफ जाऊन काम करून दाखवतो आणि करून आलेली लोक आहेत. आणि लोकांना न्याय देण्यासाठी आणि माझ्या विभागात भरपूर काही विकास कामं बाकी आहेत. कॉम्प्लेक्स झाले म्हणून काही विकास झाला नाही, त्यांना भरपूर काही गोष्टी लागतात विभागामध्ये. आज आमचा वॉर्ड ऑफिस माझ्यावड्याला आहे. आज आम्हाला हॉस्पिटलसाठी ठाण्याला जायला लागतो. छोटे मोठे हॉस्पिटल झालेले आहेत आमच्याकडे, पण खूप काही गरजा आहेत घोडबंदर रोडच्या, त्या करणं गरजेचं आहे. ट्रॅफिक अतिशय महत्त्वाची ट्रॅफिक विषय आहे. मला तुम्ही सांगा, जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी काय केला? आज यंग डायनामिक म्हणून तुम्ही त्यांना तिकीट दिला, पुन्हा त्यांना तिकीट दिलं, ते करतात काय? त्यांचा एक विकास काम मला दाखवा. पहिला त्यांनी जो काम केला, असे नगरसेवक झाले असल्यानंतर त्यांनी स्वतःचा राहता घर वाचवला आहे. तो रस्ता बिल्डिंगच्या बाहेर 30 मीटरचा रस्ता होता. तो रस्ता लोकांना या जायला कधी पण माणसांनी, नगरसेवकांनी जनतेचा विकास करण्यासाठी माणसं पाठवतात त्याला. त्यांनी स्वतःचा विकास केल्याशिवाय काहीच केला नाही. दुसरा स्वतःचा त्याचा विकास किती झाला ना, तुम्ही त्याला विचारा. सर्व कॉन्ट्रॅक्ट त्याचेच. समृद्धी या आपला कोस्टल रोड त्याचाच, तोच सगळा रस्ता जमिनीचे व्यवहार करतो, लोकांना दाबतो, लोकांना पोलिसांची धमक्या देतो, त्यांना न्याय देत नाही. आज मी भांदरपडा गाव असो, वाघबिल गाव असो, मी त्याला समजवला. शिंदेसाहेबांकडे गेलो, सरनाईक साहेबांकडे गेलो. साहेब, त्यांची मूलभूत गरजा आहेत, त्यांच्या जमिनी, त्यांच्या सांभाळलेल्या जमीन आहेत. जो TDRचा फॉर्म्युला तो 50-50% त्यांना दादागिरी करू नका बोला. लोक, आमची आगरी समाजामध्ये लोक खूप प्रेमळ आहेत आणि त्यांनी ठरवला का जो त्यांच्या जमिनीवर ज्या कसून त्यांचा पोटपाण्याचा निवारण असतो, त्याच्यावर जो एखादा येतो ना माणूस, त्याला रस्ता दाखवतातच आमचे भूमिपुत्रांना, त्याला रस्ता दाखवणार. आणि त्यांनी जो पहिला काम केलं ना, तुम्ही विचारा त्याला का पहिला तुझा राहता घर वाचवण्यासाठी तुम्ही DP रस्ता का छोटा केला बोला. तू नगरसेवक जनतेचा होता ना, तर तो रस्ता तू मोठा करून बोला, रस्ता का नाही मोठा केला बोला. तू कोस्टल रोड तुला पाहिजे ना ट्रॉफिक कमी करण्यासाठी. पहिला ओवल्यातून तुम्ही येणार जेव्हा मुगरपाड्यामध्ये, तेव्हा एक बस येत नाही. तर आज मुगरपाड्यामध्ये बस यासाठी अडचण, 2 गाड्या जाऊ शकत नाही. तुम्ही तो रस्ता बघा. पहिला काम त्या नगरसेवक रस्ता वाचवण्याचं काम केलं आणि घर वाचवण्याचं केला. लोकांची घरं तोडतात तेव्हा तुला वाचवता येत नाही. त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. दुसरं माझं एकच सांगणं आहे, आज आम्हाला घोडबंदर रोडला खूप विकास कामं बाकी आहे. उद्यानं बनवायचे आहेत आम्हाला, हॉस्पिटल बांधायचं आहे आम्हाला, वॉर्ड ऑफिस आमच्या बाजूला आला पाहिजे. मला माहीत आहे जनतेसाठी मला काय करायचं आहे. जनतेची सेवा करत आलो, 20 वर्ष मी सेवा करत आलो आहे. जनतेनं काय लागते, छोटी मोठी गरजा असतात जनतेची, त्यांना आपण टायमावर भेटलो पाहिजे. त्या ऑफिसला जेव्हा आल्यानंतर त्यांचा मानपान झाला पाहिजे. बघा, सर्व कामं 100% एखादा माणूस करू शकत नाही. त्याच्या पाठीशी पाठबळ लागतो, मोठा निधी लागते. त्याच्यासाठीच मी जनतेला सांगतो की एकदा मला निवडून द्या. वॉर्डाचा काया बदल करण्याची माझी जबाबदारी आहे. आज तुम्ही आमच्याकडे रस्ते बघा, गावा ठिकाणी छोटे छोटे गल्ल्या बघा, तुम्ही बघा कोलीवाड्यामध्ये, मुगरपाड्यामध्ये, वडवलीमध्ये, वाघबिलमध्ये किती टाईम झाला. काही छोटे छोटे रस्ते आहेत, ते बनवणे गरजेचे आहेत. काय वाटतं येणाऱ्या काळात कसा बदल होणार आहे तुमच्याकडनं? आणि पाहिलं तर सरकार जे विधानसभेमध्ये लाडक्या बहिणीमुळे निवडून आलं, अनेक उमेदवार निवडून आले, काय वाटतं सर्व लाडक्या बहिणी तुमच्या पाठीशी? 100% तुम्हाला मी सांगतो, कारण लाडक्या बहिणींचा मोठा विषय आहे घोडबंदर रोडला. लाडक्या बहिणी ज्या माझ्या जॉबला जातात, त्यांना 1-1 किलोमीटरवरनं मेन रोडवरनं चालत रात्री जायला, तो रात्री बेरात्री. त्या बहिणींचं एकच वचन आहे, दादा तू निवडून आल्यानंतर आम्हाला सुरक्षित घरी आम्ही पोचलो पाहिजे. त्याच्यासाठी तुला पोल्युशनला लक्ष देऊन आम्हाला पेट्रोलिंग आणि रस्त्याला लाईट असणं खूप गरजेचे आहे.
बहिणींची माझी तीच इच्छा आहे. बाकी भावाच्या पाठीमागे सदोई बहिणी माझ्या आहेत. त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहेत आणि तुम्ही माझ्या बघणार प्रचारात तर माझ्या मित्रपरिवार आणि माझे लेडीज जास्त आहेत माझ्याबरोबर आणि त्यांनी मला कौल दिलेला आहे का लाडक्या भावाला आणि लाडक्या मुलाला ते कॉर्पोरेशनला पोचवल्याशिवाय राहणार नाही. पाहिलं तर घरातच कुठंतरी उभी फूट पडली का? एकीकडे पत्नी तुमच्या शिवसेनेमध्ये आहेत तर दुसरीकडे तुम्ही अपक्ष प्रचार करतात. एकमेकांना नेहमी बघणं असतं आणि आता काय पाहायला गेलं तर प्रचारमध्ये वेगवेगळे. बघा, भारतीय स्वाभिमानाने याच्याने महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे. तिचं काम बघून तिने काय कार्य केलं असेल, तिचं जे कार्य होतं 5 वर्षात त्याच्यामध्ये तिला पक्षाने न्याय दिलेला आहे. तिचं कार्य ती करत राहिलेली आहे. आमच्या प्रचाराच्या फेरीमध्ये आम्ही फक्त एकच सांगतो, मी जो काम केलेलं आहे ती मी पोचपावती मागतो, माझा मी न्याय मागतो. त्यांना ज्यांना कोणाला उमेदवारी दिलेली आहे त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ते 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 त्याला पात्र झालेले आहेत. मी जेव्हा पक्षाची मीटिंग झाली तेव्हा मी त्यांना सांगितलं मी 40 याद्यांवर काम करतो. गेले एवढ्या वर्षापासून मी 17ला जेव्हा आलो पक्षामध्ये तेव्हा मी माझ्यासाठी आलो. मी लेडीज तिकीटासाठी नाही आलो कारण मी 2 निवडणूक लढवलेल्या होत्या. मी 12ची निवडणूक जेव्हा लढवलो तेव्हा माझी महापौर नरेश मनेराच्या समोर लढवली तेव्हा माझी 32 मताने एक सीट गेली आणि मी 400 मताने हारलो. तर मला तगडा अनुभव असतानासुद्धा फ्रेश एका मुलाला त्याला गावाची नावं माहिती नव्हती, काय नव्हती, त्याला 17ला निवडणुकीला तिकीट दिला. आज त्याला पुन्हा तिकीट दिलं आहे. माझं एकच सांगणं आहे, काम कोण बघणार? काम बघा, टाईम बघा, ऑफिसला बसणं बघा आणि वेळ कोणाला जनतेला देतो ते बघा. तुम्ही कोणालाही तिकीट देणार? आता तुम्हाला ह्या निवडणुकीचा 15 तारखेला तुम्हाला समजून येईल का तुम्ही ज्याला तिकीट दिलेलं आहे तो काय आहे ॲक्च्युली. ना मूलभूत गरजा जर तो देऊ शकत नाही तर त्याला तिकीट देऊन करणार काय तो? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काय बातचीत झाली होती का तुमच्या नाराजी संदर्भात, नाराजी दूर करण्यासंदर्भात? या दुसरीकडे पाहिलं तर अनेक विकासाच्या मुद्द्यावरती अनेक लढवतात तर घराणेशाही नको म्हणून काही लोकांचं म्हणणं आहे की त्यामुळे कुठे तिकीट नाकारले. मी त्यांना पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. आजही तुम्हाला सांगतो मी महिला तिकीटसाठी मी पक्षामध्ये गेलो नव्हतो. मी आजही सरनाईक साहेब माझे लाडके मंत्री महोदय आहेत त्यांना मी सांगितलेला मी त्यांना सांगितला होता का मला लेडीज तिकीट ह्या वर्षी देऊ नका, पण जो काम करणारा चेहरा आहे त्याला द्या. चेहरे चेंज करा तुम्ही. जे ऑफिसला बसू शकत नाही, ज्यांचं ऑफिस पण नव्हता ना, ऑफिसला टाईमच देत नाही, त्यांना नगरसेवक बनवून करायचं काय? नगरसेवक झाल्यानंतर त्यांना काय करायचं? वॉर्डात थांबले तर पाहिजे. जे विकास करणार त्यांना नवीन चेहरे देऊन नवीन जर दिला असताना तर आज मी त्या पक्षाबरोबर असलो असतो. जो माणसांनी 5 वर्ष काही कामच केलं नाही आणि त्याला तिकीट दिल्यामुळे मी नाराज आहे. फक्त एकच मला खंत आहे ती. अनेकांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. तुमचं देखील कशाप्रकारे ताकद या ठिकाणी असणार आहे समोरची ताकद कमी करणार? माझं बघा, माझं एकच आहे, मी जो काम केलेलं आहे माझं काम बोलेन आणि माझी जनता बोलेन ना, माझे गाववाले बोलतील, सर्व भूमिपुत्र बोलतील माझे. आज आमचा गावठणचा एवढा मोठा विषय आहे. आताच माझी बहीण लाडकी बहीण बोलली का दादा माझ्या घरावर कारवाई झालेली, तुम्ही तो मुद्दा घेतला, तो छान मुद्दा घेतला आहे. आमच्याकडे कष्टाची गरज नाही कारण आमच्याकडे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल बंगले आहेत, त्याच्यामध्ये फॅमिली वाढत असते. आम्हाला 3 मजले 4 मजले बांधताना आम्हाला त्रास नाही दिला पाहिजे कॉर्पोरेशननी. आमची हीच मागणी असते कारण आमची पिढी वाढत चाललेली आहे. हेच माझा मुद्दे आहेत आणि मी चांगला विकास करणार आणि निवडून येणार आणि 15 तारखेला मी नारळ फोडणार म्हणजे फोडणार. काय आव्हान कराल नागरिकांना? हा, आव्हान काय असेल सर्व मतदार राजाला काय आव्हान असेल शेवटचं? मतदार राजाला एकच आव्हान आहे का जो जनतेच्या सेवेसाठी आहे ना त्याला निवडा. जो फक्त गॉगल घालून आणि दाढी वाढवून आणि ऑफिसला न बसता फक्त गाडीत ब्लॅक काचा करून फिरणं आणि ते असं फिरणारे नगरसेवकाला निवडू नका आणि तुमच्या जमिनीवर डोला ठेवलेल्या माणसाला हे निवडू नका. आताचा जो डीपी झाला आहे त्याच्यावर किती त्यांनी कलर चेंज केले त्याला विचारा तुम्ही प्रश्न, आणि लोकांच्या किती जमिनी आदिवासींच्या विकत घेतलेत ते विचारा. एखाद्या माणसाला बापाची पुण्याई असते. आज माझे वडील होते जिवंत तेव्हा आम्हालाही वडिलांची पुण्याई होती. आज माझे वडील नाही माझ्याबरोबर, पण आज मला एकच सांगणं आहे, वडिलांच्या पुण्याईमुळे किती वेळा तुम्ही तिकीट त्याला देणार? काम तर बघा ना, माणसाचं काम बघा. काम कोणी केलं वॉर्डामध्ये ते बघा. माझं एकच खंत आहे का काम नाही माझा बघतला आणि काम माझ्या जनतेने बघितलेलं आहे, सोसायटीच्या रहिवाशांनी बघितलेलं आहे. त्या सोसायटीची रहिवासी आज बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर विचारतात रविदादा कुठं आहे तुमचा? तुम्ही थांबा जरा, रविदादा दिसत नाही इथं. आज एका बिल्डिंगमध्ये तुम्हाला सांगतो मी, म्हाडा कॉलनीमध्ये अंडी फेकली गेली. आज अंडी फेकल्याची वेळ आली का? आज जर तुम्ही नगरसेवक चांगले दिले असते, चांगले उमेदवार दिले असते तर लोक अंडी फेकतील का? नाही फेकणार ना. हे तुम्हाला समजायला पाहिजे का? वॉर्डामधले माझं एकच सांगणं आहे का जेव्हा तुमची इंटरव्ह्यू होते तेव्हा तुम्ही एक मिटिंग का नाही घेत? जेवढे शाखा प्रमुख आहेत, उपशाखा प्रमुख, वार्डाची हालचाल का नाही घेत? तुम्ही डायरेक्ट एबी फॉर्म कसा देता? जन्मत तर लोकांचं ऐकून घ्या. मी एकच सांगेन, माझ्यासारखे भरपूर कार्यकर्ता असतात सर्व पक्षामध्ये. पुढच्या पिढीला एक माझा निवेदन असेल ना, नेत्या लोकांनी निवेदन असेल का तुम्ही निवडणुकीच्या अगोदर पहिल्या एका वॉर्डाची, कुठल्याही वॉर्डाची, त्याच्यामध्ये जेवढे इच्छुक उमेदवार असतील
त्यांना विचारा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा विचार घ्या आणि माझ्यावर जो अन्याय झाला हा महाराष्ट्रात कोणावर पुन्हा व्हावा नाही हेच मी सांगेन सर्वांना. शिवसेनेमध्ये अनेक निष्ठावंतांचे तिकीट जे उमेदवारीचा अर्ज जे आहे ते दाखल करणार होते, मग त्यांचे तिकीट कापल्यामुळे अनेकांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र पाहायला शिवसेना वर्सेस अपक्ष अशी आता लढत जी आहे ते प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सिद्धार्थ ओवळेकरला शिवसेनेमधनं आता अपक्ष उमेदवार रवी घरत यांनी थेट चॅलेंज दिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या आता काळात कशा प्रकारे 15 तारखेला मतदार राजा मतदान करणार आणि 16 तारखेला कोण निवडून येणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.